नमस्कार. खमंग फोडणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पाहू शकता आमच्या इकडे आज कसं वातावरण झालेलं आहे. काल पाऊस पडून गेला आमच्या इकडे आणि आज सुद्धा पावसाचा बेत आहे की नाही माहीत नाही, पण आभाळ तर आलेला आहे आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे. थंड हवा सुटलेली आहे, पण आभाळ आल्यामुळे गरम पण तेवढंच होतं आहे. या ठिकाणी पाहू शकता सूर्य या ढगा पाठीमागे लपलेला आहे, तर त्यानं कशी एकदम पिवळसर छान अशी किरणांचा प्रकाश या ठिकाणी आपल्याला दिसतोय. खूप छान वाटत होतं या वातावरणामध्ये. अशाच वातावरणामध्ये फरमाईश आलेली आहे दही वड्यांची, तर मी अर्धा तास उडदाची डाळ भिजत ठेवलेली होती. अर्धा तास झालेले, जास्त वेळ भिजू द्यायची नाही, नाहीतर मग जास्त पाणी शोषलं जातं आणि आपल्या जे उडदाचं डाळ आपण वाटून घेतल्यानंतर थोडंसं पातळ होतं. या ठिकाणी यासाठी मी जी हिरवी चटणी करणार आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे: 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या व थोडासा पुदिना. आता या चटणीला दाटपणा येण्यासाठी आपण या ठिकाणी बुंदी घेतलेली आहे, खारी बुंदी. तुम्ही खारी शेव वापरू शकता, तसेच फुटाण्याची डाळ असते ती वापरू शकता. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात व ही चटणी बारीक करून घेऊयात. आता या ठिकाणी मी जी आपल्याला आंबट गोड चटणी करायची आहे ना, त्यासाठी चिंच भिजायला ठेवलेली, ती मोठ्या लिंबा एवढी चिंच मी या ठिकाणी घेतलेली आहे. गरम पाण्यामध्ये भिजवायची आहे आणि अशा पद्धतीनं तिचा कोळ काढून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ त्यामध्ये टाकून चटणी थोडीशी उकळू देऊयात. या चटणीमध्ये आपल्याला हिरवी चटणी आपली पाहू शकता तयार झालेली आहे. चटणी मी वाटून आणलेली नाही आहे, मुलाने वाटून आणलेली आहे. मला तो बरीचशी स्वयंपाकामध्ये मदत करतो. यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी आपण टाकू शकतो आणि या ठिकाणी चिंचेची चटणीसुद्धा आपली उकळलेली आहे. यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल तिखट टाकायचे आहे, त्यामुळे या चटणीला खूप छान असा लाल रंग येतो. तसेच थोडेसे अख्खे धणे आहेत ना, ते अशा हातावरती चुरगळून ते पण यामध्ये टाकू शकता. खूप छान लागतात, एकदा नक्की करून पहा. व चवीनुसार थोडंसं मीठ पण मी यामध्ये टाकलेलं होतं. अशा पद्धतीनं एवढे दाटसर झालं की गॅस बंद करायचा, कारण थंड झाल्यानंतर ही चटणी अजून घट्ट होते. उडदाची डाळ आपली वाटून झालेली. या ठिकाणी माझी थोडी फजितीच झाली होती, कारण मला अंदाज आला नाही की बॅटर नेमकं किती होईल. मी छोटीच वाटी घेतली आणि त्यामध्ये मी अशा पद्धतीनं फेटायला घेतलेलं, पण ते फेटता येईना. त्यामुळे मग मी दुसरं भांडं घेतलं मोठं आणि त्यामध्ये हे बॅटर टाकून ते फेटून घेतलं. छोट्या छोट्या भांड्यामध्ये फेटता नाही आलं. बरं, आपल्याला दहीवडे हे स्पंजी पाहिजेत, एकदम छान असे फुलले पाहिजेत व ते हलकेसुद्धा झाले पाहिजेत. त्यासाठी बॅटर चांगलं फेटता येणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी चूक करू नका. फेटायला घेतानाच थोडंसं मोठं भांडंच घ्या व चांगलं फेटून घ्या. आपलं बॅटर चांगलं फेटून झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी पाण्यामध्ये थोडंसं बॅटर आपण टाकून पाहूयात. पाहू शकता ते पाण्याच्या वरतीच तरंगतं आहे. याचा अर्थ असा आहे की आपला बॅटर एकदम छान असं फेटून झालेलं आहे व ते पाण्यामध्ये मिक्ससुद्धा झालेलं नाही. पाहू शकता एकदम फ्लफी असं झालेलं आहे. आता याचे आपण वडे तळून घेऊयात. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसंच खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. या बॅटरमध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपण इनो, सोडा असं काहीही टाकलेलं नाही आहे. बॅटर एकदम छान फेटून घेतलं, तुम्हाला इनो, सोडा टाकण्याची अजिबात गरज भासत नाही. या ठिकाणी माझे वडे सुरुवातीचे एकदम छोटे छोटे असे झाले आणि मुलांना संधीच सापडली. एवढे छोटे वडे कशाला दहीवड्यासाठी, एवढे छोटे वडे कशाला दहीवड्यासाठी, आणि त्यांनी जो सुरुवातीचा छोट्या वड्यांचा जो घाणा आहे तो कधी संपवला मला सुद्धा समजलं नाही.
हळू 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 एक एक दोन दोन एक एक दोन दोन करत त्यांनी सगळे हे छोटे छोटे वडे आहेत ना ते संपवून टाकले. दुसरा घाणा जो आहे तो आपण थोडेसे मोठ्या वड्यांचा करून घेतलेला आहे, त्यामुळे थोडेसे मोठे वडे या ठिकाणी मी टाकून घेतलेले. मोठे वडे छान दिसतात, छान वाटतात सुद्धा. अशा पद्धतीने मी सगळे उडदाचे वडे मी तयार करून घेतलेले आहेत. तर हे वडे भिजवण्यासाठी आपल्याला जे पाणी पाहिजे ते पाणी या ठिकाणी मी उकळायला ठेवलेलं आहे. यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे व पाव चमचाला कमी अशी हिंग टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या वड्यांना एकदम छान अशी टेस्ट येते. पाणी 5 ते 7 मिनटं चांगलं उकळून द्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की करा, पोटाला थंडावा देणारी आहे. आणि अशा पद्धतीने केली तर तुमची दहीवड्याची रेसिपी कधीच फसणार नाही. एकदम टेस्टी अशी रेसिपी तुमची तयार होईल. या ठिकाणी आपल्याला जिऱ्याची पावडर करायची आहे. तर मी या ठिकाणी नुसते जिरे घेतलेले नाही, तर यामध्ये थोडेसे मी मिरेसुद्धा घेतलेले आहेत. मिरे जास्त नका घेऊ कारण गरम असतात, पण टेस्ट छान देतात म्हणून थोडेसे मिरे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. त्याची पूड तयार करून घ्यायची आहे. पाणी आपलं उकळलेलं आहे. या पाण्यामध्ये आपण आता जे आपण तयार केलेले वडे आहेत ते आपण यामध्ये सोडून घेऊयात. 5 ते 7 मिनटं आपल्याला हे या पाण्यामध्ये भिजू द्यायचे. गरम पाण्यामध्ये टाकले की ते लवकर भिजतात आणि छान पण पाणी त्यामध्ये ऑब्झर्व केलं जातं. साधारण 5-6 मिनटं आपण हे वडे पाण्यामध्येच ठेवलेले आहेत. ते पाण्याच्या वरती तरंगतात चमच्याने, त्यामुळं असे हे करून घ्यावे लागतात. आपण हे वडे काढून घेऊयात. जे वरचे वडे आहेत ना त्यामध्ये जास्त पाणी जात नाही, त्यामुळे चमच्यानं ते आपल्याला अशा पद्धतीने हे करून घ्यावे लागतात. हे काढून घेतलेले आहेत वडे आता पाण्यातून व थोडेसे थंड होऊ देऊयात, कारण खूप गरम होतं तर ते त्यातलं पाणी आपल्याला निथळून काढता आलं नाही. मग थंड झाल्यानंतर आपण ते निथळून काढूयात. तोपर्यंत दह्याची तयारी करून घेऊयात. दही थोडंसं घट्ट वाटलं त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. जास्त आंबट दही घ्यायचं नाही, पण तरीसुद्धा हे दही आंबट नाही आहे, पण तरी चव येण्यासाठी मी यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसंच टाकायचं आहे कारण आपल्याला यामध्ये काळं मीठसुद्धा टाकायचं आहे. काळं मीठ गरजेचं आहे, त्यामुळे खूप छान अशी चव येते या दह्याला. साधारण अर्धा चमचा यामध्ये काळं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दही चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. हे दह्याची गुठळी राहू द्यायची नाही, एकदम प्लेन असं आपल्याला दही हे फेटून घ्यायचं आहे. आता हे जे वडे आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेले आहेत. ते पाणी त्यातलं जे आहे ते निथळून काढायचं आहे. आपली दही वड्यासाठी जी तयारी केलेली आहे ती या ठिकाणी पाहूयात. दही आहे, वडे आहेत, काळं मीठ आहे, जिऱ्याची आणि मिरीची पावडर आहे, लाल चटणी, हिरवी चटणी आणि प्लेट्स घेतल्या होत्या मोठ्या वाट्या, पण त्यानंतर मी नाही हे केल्या आणि या छोट्या प्लेट्स घेतल्या. यामध्ये वडे आपण सुरुवातीला टाकून घेतलेले आहेत. आता यावरती आपण दही टाकून घेऊयात. दही टाकल्यानंतर यामध्ये आपण हिरवी चटणी टाकून घेऊयात. तर यामध्ये आपण जी आंबट गोड लाल चटणी केलेली आहे ती टाकून घेऊयात. खूप छान दिसते, खूप छान दिसते. एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आता जे जिरे आणि मिरीची जी पावडर आहे ती आपण यामध्ये थोडीशी भरभरून घेऊयात. तसंच थोडंसं काळं मीठ भरभरून घेऊयात.
काळं मीठ, जिराची पावडर ही कंपल्सरी या ठिकाणी तुम्ही वापराच, खूप छान लागते। तसंच तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकून घेऊ शकता। खूप सुंदर झालेले पाहू शकता, चवीला सुद्धा तेवढेच अप्रतिम झालेले आहेत आणि सॉफ्ट तर बघा एकदम, चमचा हे केल्याबरोबर लगेच तुटून आलेलं आहे। खूप सॉफ्ट असे झालेले होते हे वडे। अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसंच खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।